आपण हे पाहू शकतो छोटे छोटे ज्या वस्तू आहेत चिनी मातीच्या ते पण बघू शकतो. आता हे बघू शकतात तुम्ही जे लाकडापासून बनलेल्या ते वस्तू. तसेच आपण पुढे आल्यावर आता हे पाहू शकतो पितळेचे. नमस्कार मित्रांनो, मी मयूर, स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर परेल येथे आलेलो होतो आणि परेल येथे मला एक काम होतं. तर तसंच मला कळालं की परेल येथे जे नरे पार्क मैदान आहे तिथे आर्ट एक्झिबिशन भरलेलं आहे, स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन. हे ठीक जे नरे पार्क मैदान आहे तिथेच भरलेलं आहे. आणि तसेच ह्याची मी तुम्हाला तारीख सांगून ठेवतो. ही तारीख आहे 2 जानेवारीपासून ते 2 फेब्रुवारीपर्यंत असा हे कालावधी ह्याचा. आणि तसेच आपण आता इकडच्या ज्या वस्तू आहेत त्या आपण पाहणार आहोत, कुठल्या कुठल्या वस्तू आहेत त्या आपण पाहणार आहोत. तसे त्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. चला, आता आपण मैदानाच्या आसपास आलेलो आणि समोरच तुम्ही बघू शकतात आणि चिनी मातीच्या वस्तू आहेत आणि हा समोर टेंट आहेत. तिकडे जे स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट बॅनर लागला आहे, तिकडून सगळे स्टॉल आहेत, आपण पाहणार आहोत. तर चला आता पुढे जाऊन बघूया. तर मित्रांनो बघू शकता स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन हा गेट आहे. तिकडून आता आपण नंतर बघणार आहोत तिकडचे स्टॉल. आणि इथे बाहेरच हे पॉट आहेत, तुम्ही बघू शकता ते चिनी मातीच्या वस्तूचे पॉट असतात ते आहे. ते बघू शकतात आपल्याला ज्या रोज कामासाठी लागणारे असतात ते पॉट आहेत, छोटे छोटे चिनी मातीचे, सुंदर असे आहे. आणि जे पिगी मॅन असते ते पण आहे, हे बघा छोटे मोठे. आणि जी तुळस असते आपली त्याचे पण एक सुंदर असे आहे, विविध कलरमध्ये आहे. जे पॉट आहे ते बघू शकतात. आणि एक कप आहेत. आणि आता हे बघू शकतात आपल्याला छोटे छोटे प्लेट आहे, जेवण सर्व करण्यासाठी लागतात जे प्लेट आहेत हे पाहू शकतो आपण. आणि हे छोटे बाऊल आहेत. तसेच पुढे मोठमोठे बाऊल पण आहेत, बघू शकतात तुम्ही. समोर पण पाहू शकतो आपण, खूप सुंदर सुंदर असे पॉट आहेत. आता इकडे थोडं पुढे आल्यानंतर आपण बघू शकतो ज्या बरणी असतात लोणच्यासाठी ते आहेत. आणि इकडे कप आहेत, मस्त सुंदर असे आहेत. बास्केट पण आहेत, छोट्या छोट्या ज्या गोष्टी ठेवण्यासाठी आहेत ते आपल्याला आहेत. समोर बाऊल. आणि इथे पण बघू शकतात जे हँडवॉशसाठी असतात ते पण आहेत बाऊल, इकडे पाहू शकतात. छोट्या मोठ्या वस्तू आहेत, कप आहेत, बघू शकतात. आणि जे आपल्याला पेन ठेवण्यासाठी ते बास्केट असतं ते पण आहे, हे पण आपण समोर बघू शकतो. खूप सुंदर असे कप बशी. आणि शिमला मिरच्या आकारमध्ये ना मुझे जो कप बशी है उसका रेट बता. हाँ ओके, डिस्काउंट 300. ओके हाँ. तो इसका प्राइस क्या है? 350 का 300 में. ओके, आता हे 350मध्ये आहे, त्या 300मध्ये आपल्याला डिस्काउंटमध्ये मिळणार. आणि तसेच पुढे पण बघू शकता ते कप बशीचे आहेत. आता हे इसका प्राइस क्या आहे? सेम प्राइस आहे, आपण बघू शकतो. खूप सुंदर असे आहेत कप बशी. आणि तसेच पुढे हे जे पण मला हे सांग ना. आता हे बघू शकतात तुम्ही, इकडे जे बॉटल आहेत ते पण आहे. इसका प्राइस क्या? हां 550 आहे. डिस्काउंट में 400. आता बघू शकतात आपल्याला 550 आहे आणि डिस्काउंटमध्ये आपल्याला 450ला मिळणार आहेत. तसेच आपल्याला हे छोटे बाऊल पण आहेत, स्पून पण आहेत, ते पण बघू शकतात तुम्ही. ओके. आणि इथे जे आपल्याला जे वॉशसाठी असतात, हँडवॉशसाठी ते पण आहे. आपण हे पाहू शकतो छोटे छोटे ज्या वस्तू आहेत चिनी मातीच्या ते पण बघू शकतो. हे जे मिठासाठी असते ती बॉटल ती पण आहे. आणि हे पंत्या पण बघू शकतो आपण. आता हे छोटे मोठे ज्या गोष्टी आहेत, वाटी आहे, इकडे बाऊल आहे, डिश आहे, बघू शकतो चिनी मातीच्या. खूप सुंदर असं वर्क केलं आहे यावर. समोर पण बघू शकतो. आता आपण हे समोर बघू शकतात तुम्ही. आता इकडे हे छोटे आहेत ते 350पासून चालू आहेत. आणि हे जसे घेऊ त्या तसे आहेत, 1200पर्यंत. पुढे जसं घेऊ तसे आहेत, 700पर्यंत पण आहेत. खूप सुंदर असे आहेत पॉट, बघू शकतात तुम्ही. आणि फेसमध्ये बघू शकतात, खूप सुंदर आहेत. तसेच हे ज्या बॉटल्स असतात त्या पण आहेत. छोटे मोठे असे फ्लॉवर पॉट आहे, बघू शकता तुम्ही. भाई अभी इसका प्राइस क्या है? सामने वाले जो पॉट
1500 आणि आगे जो है ये वाला सर ये 850 रुपये का है। 850। डिस्काउंट में डिस्काउंट मिलेगा सर। डिस्काउंट मिलेगा इसका? ओके, डिस्काउंट में कितना मिलेगा? ये सर मिल जाएगा तुम्हें 650 रुपये का। साढ़े ओके। अरे आगे भी है, जितना छोटा छोटा है वो भी है, देखेंगे आगे। इसका प्राइस क्या है जो वाइट में? इसका हाँ इसका, इसका आपको ये वाला हां ये आपको मिलेगा 950 रुपये का। ओके, 950 में। ओके, आता बघू शकता तुम्ही 950ला जी प्राईज आहे जी पॉटची। आणि तुम्ही सगळीकडे बघू शकता छोटे मोठे आकारामध्ये, तुळशीच्या आकारामध्ये असे सर्व पॉट आहेत, बघू शकता खूप सुंदर आहेत। आता आपण चिनी मातीच्या वस्तू बघितल्या नाही, तसेच त्याच्या अपोजिटला म्हणजे समोरच ज्या लाकडी वस्तू आहेत ते आपण पाहणार आहोत। आता हे बघू शकता तुम्ही, जे लाकडापासून बनलेल्या ते वस्तू आहेत, चेअर पण आहेत समोर, आणि जे डायनिंग टेबल आहे म्हणजे जेवण्यासाठी ते पण आहे, आणि समोर ज्या खुर्च्या असतात बसण्यासाठी ते पण आहेत, बेड पण आहे खूप सुंदर सुंदर, आणि ज्या झुल्यामध्ये म्हणजे पाण्यामध्ये बसण्यासारखी ती पण आहे। समोर तुम्ही बघू शकतात आरसा, खूप सुंदर असे टेबल आहेत फर्निचर। आता आपण हे स्टूल बघू शकतो। आता हे 6500पासून त्याची रेंज सुरू आहे, स्टार्टिंग रेट। आणि इकडे आपण जे पॉट आहेत ते पण बघू शकतो, फ्लॉवर पॉट, आणि इकडे जे आपल्याला लागतं जे बुक्स ठेवण्यासाठी जे टेबल लागतात ते पण आहे, बघू शकतात। चेअर पण आहे तिथे, लाकडी चेअर। आता ह्याची पण प्राईज आहे 10,000च्या वरच आहे ह्याची प्राईज, विचारली मी। आणि तसेच टेबल पण आहे तिकडे समोर, बघू शकता। आता हे बघू शकतात तुम्ही 10.5 म्हणजे 10,500ला हा पूर्ण सेट आहे, मध्ये टेबल आणि दोन्ही साईडला खुर्च्या। आणि पुढे हे बघू शकतात तुम्ही, इकडे आपल्याला जे चाय पाण्यासाठी लागतं टिपॉय ते पण आहे। इकडे समोर बघू शकता लाकडी वस्तू खूप आहे, ज्या फर्निचरपासून बनवलेल्या वस्तू आहेत त्यात आपण बघू शकतात। इकडे समोर चेअर पण आहे, आपण समोर बघू शकता ते आपल्याला मॅट पाहिजेत, आणि ते मस्त खूप चांगल्या आकार ह्याच्यामध्ये कलर पण चांगले आहेत, तिकडे डिझाईन पण खूप समोर बघू शकता तुम्ही, समोर डिझाईन पण चांगले आहे। आणि आता याची प्राईज आपण बघितलं, विचारली त्यांना प्राईज। आता याची प्राईज आहे आपण 6,500 आहे, जसं घेऊ तसं आहे। आणि पुढे जर घेतलं तर याची प्राईज पण बघू शकता तुम्ही, 16,000 बोलतात, पुढे 20,000 असे प्राईज आहेत खूप मॅटचे। आता हे बघू शकतो आपण, खूप सुंदर सुंदर असे आहेत डिझाईन त्यावर, समोर पाहू शकतो आपण हे मॅट आहे। तसेच आपण लाकडाच्या अनेक वस्तू पाहणार आहोत। आता समोर बघू शकता ते पोळपाट आहे लाकडाचं, आणि तसेच ही जी आपण बोलू शकतो लाटणी आहे ती पण बघू शकतात। आणि हे छोटे छोटे ॲक्टिव्हिटीसाठी हे प्लेट ठेवण्यासाठी असे छोटी एक गाडी आहे, आणि आपण जे कप ठेवतो आता त्यासाठी प्लेट आहे, बघू शकतात तुम्ही, असे छोटे मोठे भांडी आहेत। आणि मसाला ठेवण्यासाठी पण आपण बघू शकतो असे छोटे आहेत, आणि पेन ठेवण्यासाठी जे बॉक्स असतात ते पण आहेत, बघू शकतो छोटे मोठे प्लेट पण पाहू शकतो आपण। आणि जे आता ही आपण जी वस्तू पाहणार आहोत की म्हणजे जी युनिक असे आहे, हे दिवे आतमध्ये दिवे लागतात, हे बघू शकतात आपण छोटे मोठे। आणि मॅशिंगसाठी आपण पाहू शकतो खूप असंख्य अशा वस्तू आहे तिकडे, बघू शकतो आपण। छोटे मसाल्याचे पण बघू शकता तुम्ही पॉट, छोटे मोठे, हे बाउल पण आहेत, इकडे बाउल हे पण आहे। आणि आपण जे मनी बँक हे पण ठेवू शकतो इकडे सेविंगसाठी, हे बघू शकता असे छोटे मोठे वस्तू आहेत तिकडे, पाहू शकतो। आणि तसेच हे पाहू शकतो आपण, लाकडी वस्तू चपाती ठेवण्यासाठी असतात ते पण पाहू शकतो। हे पण बघू शकतो मसाला ठेवण्यासाठी, हे आतमध्ये स्टीलचं पण आहे आणि हे लाकडी पण आहेत, पाहू शकतो। छोटे मोठे असे बाउल आहेत, खूप सुंदर असे। आणि हे बघू शकतो फ्लॉवर पॉट लाकडी, हा टेबल पण बघू शकतो, खूप सुंदर असे वस्तू आहे, सर्व लाकडापासून बनवलेल्या। फ्लॉवर पॉट पण पाहू शकतो, तसेच विविध प्रकारामध्ये फ्लॉवर पॉट आहेत, बघू शकतो आपण। आता हे आपण लाकडी चमचे पाहू शकतो इकडे, लाकडापासून बनवलेला रवी आहे तो पण पाहू शकतो। आता हे बघू शकतात आपल्या समोर दिसतात जे
नेम प्लेट असतात आपल्याला जे वेलकम घराला लावण्यासाठी, ते पण आहेत. खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन आहेत, समोर पाहू शकतात तुम्ही. आणि डर्मा रोलर आहे, आपण बघू शकतो ते मसाजसाठी असतं. छोटा बॉल्स पण आहेत इकडे. हे पण अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, बघू शकतो आपण. आणि सर्क्युलेशनसाठी ही चप्पल असते, ती पण आहे, बघू शकतात. लाकडी वस्तू. आता हे बघू शकतात तुम्ही, छोटे छोटे टेबल आहेत. आणि इकडे जी लाकडापासून बनवलेली बोट आहे ते पण आहे, बघू शकतात. आणि तसेच इकडे ज्या बैलगाडी आहेत आणि अशा चेअर आहेत ते पण बघू शकतात. खूप सुंदर सुंदर आहेत. आणि हा बॉक्स पण आहे, इकडे पाहू शकतात तुम्ही. छोटे छोटे टेबल पण आहेत इकडे. सायकल पण तुम्ही पाहू शकता. आणि हे टिपॉय पण आहेत, छोटे छोटे टेबल आहेत इकडे बघू शकतात तुम्ही. आणि ही तोप पण पाहू शकतात, ही पण लाकडापासून बनवलेली आहे. अशा खूप असंख्य वस्तू आहेत. समोर पाळणा पण पाहू शकतो आपण. इकडे पॉट पण पाहू शकतो आपण, लाकडी वस्तूचे पॉट आहेत. आता इकडे आपण बाहेर ज्या वस्तू होत्या त्या पाहून झालं. लाकडी वस्तूपासून ते लाकडी जे आपल्यासाठी लागणारे ज्या वस्तू ते पाहून झालं. आणि इथून समोरच आता आपण बघत आहे स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट. आता इकडून आपल्या जे छोटे मोठे क्राफ्ट ज्या वस्तू आहेत, कपड्याच्या पण आहेत इकडून आणि मॅटच्या पण आहेत, ते आपण सगळे स्टॉल पाहणार आहोत. चला तर मग. आता हे समोर बघू शकतात तुम्ही, मॅट आहेत जे आपल्याला घरकामासाठी लागतात, बघू शकतात. घरात पण आपण हे जे यूज करू शकतो. मस्त मस्त डिझाईन आहे त्यावर. हॉलसाठी लागणारे, तसेच किचनसाठी लागणारे जे मॅट आहे हे समोर पाहू शकतो आपण. आणि आता आपण पाहू शकतो डबल बेडशीट हेड स्टॉल पाहू शकतो. आणि तसे टॉवेल पण आहेत इकडे, जसं पाहिजे तसे आहेत, तुम्हाला पाहू शकतो. आणि आता हे बघू शकतात आपल्याला लेडीजसाठी असतात ते कानातले आहेत, आपण इयररिंग्स ते पाहू शकतो. त्याचे प्राईस पण आपण पाहू शकतो. प्राईस लिहिले आहे 450. हां, आता हे सगळे 100 रुपयापासून ते 600पर्यंत ह्याची प्राईज आहेत आपल्या. आणि तसेच 40% डिस्काउंट पण आहे इकडे, बघू शकतात. आपल्या ज्या डिझाईनमध्ये तसे तुम्हाला मिळतील इकडे. आणि इकडे समोर पण बघू शकता तुम्ही, जे चेन असतात, तसेच जे आता हे बघू शकतात तुम्ही, जे हातात घालायचे ब्रेसलेट असतात हे पाहू शकतो आपण. आणि तसेच हे रिंग्स पण आहेत इकडे, बघू शकतो, अंगठी. आणि समोर जे हार असतात ते पण आहेत. ह्याची प्राईस काय कड्याची? 100 रुपये से स्टार्ट है, 300 600 में 100 से 300 तक। ओके सिल्वर में 800 900 तक के रेंज है। ओके, चालेल. आणि हे जे कानातले त्याचे? ये सब लेडीज है। ओके ओके, हे इंडो वेस्टर्न आहे. आता याची प्राईस पण बघू शकता तुम्ही, 100 रुपये स्टार्टिंग आहे. आणि समोर तुम्ही हार पण बघू शकतात, गळ्यात घालण्यासाठी असतात ते लेडीजसाठी. ह्याची पण प्राईस 500पासून ते चालू आहेत 1000पर्यंत पाहू शकतो. आपल्या लेडीजसाठी जे ड्रेस आहेत ते समोर पाहू शकतो आपण, चांगल्या प्रकारे आहे. खाली पण आहे ते. आता इथे आपण रेट विचारणार आहोत. लास्ट 750 से स्टार्टिंग है. ओके, आता आपण बघू शकतो 750पासून याची स्टार्टिंग आहेत. आणि जर तुम्हाला जसे घ्यायचे तसे आहेत त्याची प्राईस. हे कितना? ये 2500 रुपये कुर्ती हे है. 2500. ये 1350 का है. ओके. आणि हे बघू शकतात, ही कुर्ती आहे 2500पासून आणि 1300पर्यंत आहे. जसे पाहिजे तसे रेट आहेत तुम्हाला, प्रत्येकाचे वेगवेगळे असे रेट आहेत. 1250 ये 1250 ओके. है, ये 1250 है. हे पण खाली बघू शकता तुम्ही, 1250 वाला है. 1250ला जे रेट सुरू आहे. ये 650 तक आएगा. आणि हे 750ला आहे. ओके. ये 600 रुपये का. आता हे बघू शकता तुम्ही, समोर साड्यांचा पण आहे. आता याचे रेट पण 1200पासून ते 1800पर्यंत असे रेट सुरू आहेत. आता हे बघू शकता तुम्ही, वारली प्रिंटमध्ये पण आहेत. आता हे बघू शकता तुम्ही, 250 असं मीटर आहे. आता हे खादी शॉप आहेत, पाहू शकतात. कलर पण खूप छान आहे, डिझाईन पण त्यावर चांगला. आता आपण बघू शकतो समोर चटई आहे, आपल्या जे पूजेपाठसाठी बसण्यासाठी असेल ती चटई आहे. 150पासून याचे रेट सुरू आहे, बघू शकता. आणि जशी पाहिजे तशी चटई पण आहे तुम्हाला. वर पण पाहू शकता तुम्ही, मोठमोठे आहेत, फोल्डिंग करून ठेवलेले. ओके. आता ही समोर पाहू शकतो तुम्ही, कलमकारी चटई फोल्डिंग आहे. पुढे गादी आहे आणि पाठीमागे बघितलं तर चटई आहे. समोर आपण बघितलं तर जशी आपल्याला फोल्ड पाहिजे तशी पण करू शकतो. फोल्ड करून अशी करता येते, ते पाहू शकतो आपण. फोल्डिंग करून असं ठेवू शकतो आपण. गादी पण आहे, बघू शकतो.
झोपण्यासाठी आणि बसण्यासाठी आणि आपण कॅरी करून कुठे पण घेऊन जाऊ शकतो. ओके. आणि याचे रेट काय? 1800 रुपये आहेत ह्याचे रेट. ओके, बघू शकतात खूप छान आहेत असे चड्डे. समोर पण पाहू शकतो अशा फोल्डिंग करून ठेवलेले सर्व. ओके, जशी तुम्हाला साईज पाहिजे तशी पण मिळू शकते. आता हे बघू शकतात आपण पुढे आल्यावर हे स्टॉल आहेत आणि तिकडे हे बेडशीटचे बघू शकतात तुम्ही. आता हे जे आपण रेट विचारणार, रेट काय आहे जे? ओके, 950. आणि हे जे 1200. तुम्हाला जसे रेट पाहिजे त्या रेटमध्ये पण आहे. हे 600. आता हे बघू शकता तुम्हाला कमी याच्या रेंजमध्ये पण आहे. आणि हे वाले सिंगल बेड आहेत 300. 600 आहे. आणि हे 900. ओके, एम्ब्रॉयडरीमध्ये. आणि बघू शकतात तुम्ही, हां हे पण पाहू शकतात तुम्ही. हे समोर खूप सुंदर असे बेडशीट आहेत, पाहू शकतात. त्यावर वर्क केलं, सुंदर असं वर्क केलेलं आहे. ते समोर बघू शकता तुम्ही साड्यांचे पण स्टॉल आहेत. खूप असे स्टॉल आहेत पुढे. आणि इकडे जे बॉईजसाठी असतात, मुलांसाठी असतात ते शर्ट पण पाहू शकतात. आता आपण पाहू शकतो शर्ट, स्वदेशी वस्त्र, तुम्हाला जसे पाहिजे ती साईज पण आहे. आता हे पाहू शकतो आपण शर्ट आणि ह्याची प्राईस 350 ते 450पासून असे ह्याचे रेट सुरू आहेत. तुम्हाला जसे पाहिजे तसे शर्ट पण आहे. समोर कुर्ती पण ते बघू शकतो आपण. इकडे लेडीजसाठी ड्रेस पण आहेत. इसका रेट क्या है? हाँ 500. ओके, 550पासून 600 जसे पाहिजे तसे रेट आहेत, बघू शकतात तुम्ही. आणि हे शॉर्टमध्ये प्रिंट म्हणजे वारले प्रिंट, मधुबनी प्रिंट, हे कितना आहे इसका प्राइस? 350. आता हे पाहू शकता तुम्ही 300पासून याचे रेट सुरू आहे. ओके. हे प्लाझो बघू शकता 450ला याची स्टार्टिंग आहे. ओके. पॅन्ट 350 आहे. बच्चों के भी है. वर बघितलं तर लहान मुलांसाठी पण आहे. कुर्ती, प्लाझो सर्व आहे. समोर पुढे स्टॉल आलं, तिथे पाहू शकतो पंडित फरसाण नमकीन. आता हे सर्व प्रकारचे इकडे फरसाण आहेत ते आपण पाहू शकतो. आणि जे मुगाच्या डाळीपासून असतात ते फरसाण, हा मिक्स फरसाण आहे. हा आपण बघू शकतो कुरमुऱ्याचा. तसेच चकली पण आहे. आणि इकडे हे बघू शकतो मुगाच्या डाळीपासून. तसंच हे पण खूप छान आहे. तसे ते पेरी पेरी पापडमध्ये असतात ते आहे, पाहू शकतो. आता समोर पाहू शकतो आपल्याला चीज बॉल आहे ते पण समोर. पाव किलो 120 रुपये अशी ह्याची रेट सुरू आहे. बघू शकता आपलं चकली पण आहे समोर. आणि हा पोहा चिवडा आहे. आता हे बघू शकतो पोहा चिवडा, तसेच चकली आहे, शंकरपाळी आहे जी मसाल्याच्या मध्ये, आणि हे कुरमुरे आहे. आणि तसेच ते रोस्टेड आपण छोले असतात ते भाजून त्याला मसाला हे केलेले आहेत. खूप सुंदर असतात आणि खाऊन पण बघितले आम्ही, खूप चांगली टेस्ट आहे. बघू शकता लेडीजसाठी समोरच आपण हे पाहू शकतो. तिकडे पण अशा वस्तू आहेत आणि इकडे साड्यांचं पण आहे, पाहू शकतो. आता हे बघू शकतात आपण ते ताटावर ठेवतो वाहनात. तसेच आपण पुढे आल्यावर आता हे पाहू शकतो पितळेच्या सर्व वस्तू आहे ज्या पूजेसाठी लागणाऱ्या आहेत. आता हे आपण बघू शकतो. आपल्याला जे शोसाठी असतात हत्ती ते पण आहेत, तसेच समई पण आहेत. आणि जे पंचरत्न अशी जी समई आहे ती पण आहे, पाहू शकतात तुम्ही. आणि हे पुढे नटराज, ते पण एक सुंदर असे आहे. आणि बाऊल पण बघू शकतात तुम्ही पितळेचं. तसंच हा गणपती पण आहे पितळेमध्ये. आणि नंदी पण पाहू शकतो आपण, हत्ती पण आहे. तसेच पूजेसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी ते पण पाहू शकतो. सूर्य पण आहे. तसेच आपण बघू शकतो आपल्याला ज्या पूजेसाठी वस्तू असतात पितळेच्या ते पण आहेत, इकडे बघू शकतो. ही घोडागाडी पण आहे. तसेच हे लक्ष्मी देवीचं आहे, गणपती बाप्पा आहे. अशा असंख्य अशा वस्तू आहेत पितळेच्या. समोर बघू शकतो हनुमान, गणपती, नंदी आहे, शंकर आहे. तसेच जे पंचरत्न असतं आरतीचं ते पण एक आहे. दिवे पण आहेत तसे पण पाहू शकतो. पावलं आहेत लक्ष्मीचे. आणि असे असंख्य असे पितळेच्या वस्तू आहेत. देवाच्या पण आहेत. समोर नटराज पण पाहू शकतो. तसेच बुद्ध आहे ते पण आहेत. हनुमानाची पण आहे, अशा आपण पाहू शकतो. सर्व वस्तू आहेत पितळेच्या. गौतम बुद्धाचे आहे. आणि वर दिवे पण आहे, घंटा पण आहे, बघू शकतो आपण.
झाल्यावर आपण बघू शकतो या स्टॉलवर या पेंटिंग्स आहेत, ज्या कॅनव्हास पेंटिंग बोलू शकतो. ते आपण हे बोर्ड पाहू शकतो. इकडे विविध प्रकारचे पेंटिंग आहेत. कृष्णाची पेंटिंग आहे, आपल्या ज्या घरासाठी लागणाऱ्या वॉलवर लावायला आहे हे आपण बघू शकतो. तुम्ही घोड्याचे पेंटिंग आहेत आणि समोर ते 3Dमध्ये ही पण पाहू शकतो पेंटिंग आपण. ते 3D वाटते. समोर गौतम बुद्धांची आहे, तसेच गणपती बाप्पांची आहे आणि जो राज्याभिषेक झालेला शिवाजी महाराजांचा ती पण आपण ही फ्रेम पाहू शकतो. तुम्हाला जशी साईज पाहिजे त्या साईजमध्ये नेचरची पण आहे. आणि जी राधाकृष्णाची 2x6 अशी मोठी फ्रेम आहे पाहू शकतात तुम्ही. सेमच तशी गौतम बुद्धांची खाली पण फ्रेम आहे. ह्यावर ॲक्रेलिक कलरने केलेलं वर्क आणि सुंदर काम असं केलेलं आहे पेंटिंगचं पाहू शकतात. आणि याचे छोट्या मोठ्या आहेत ह्या पेंटिंग पण पाहू शकतात तुम्ही. गणपतीच्या आहेत, गौतम बुद्धांच्या, साईबाबांच्या पण आहेत. समोर पण असे तुम्ही मोठ्या मोठ्या फ्रेम पाहू शकतात श्रीकृष्णाच्या. आणि घराला लावण्यासाठी पण फ्रेम आहेत, हे पाहू शकतात तुम्ही. हे राजस्थानचे जे दृश्य दिसतं आपल्याला वाळवंटामधलं, ती पण फ्रेम पाहू शकतात. मोठी फ्रेम आहे, खूप सुंदर असे फ्रेम आहे तिथे पाहू शकतात तुम्ही. वर्क पण चांगलं केलेलं आहे. छान छान पेंटिंग्स आहेत इकडे. तसंच अशी सिनेरी पण पाहू शकतात तुम्ही. खूप छान सिनेरी आहे ही. जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. तुम्ही इकडे पुढे आला बघू शकता सोपचे प्रकार पण आहेत इकडे. हे आवळ्यामध्ये आहे, जिरामध्ये, तसे छोटे मोठे आणि स्वीटमध्ये पण बघू शकतात आवळा. इकडे अनेक प्रकारचे असे सोपचे प्रकार आहेत पाहू शकतात तुम्ही. आणि समोर बघितलं वर असे जेलीचे पण प्रकार आहेत. आंबापोळी पण पाहू शकतात तुम्ही. आणि हे 130 रुपयाला पॅकेट आहे. ते 120ला बघू शकता. 100 ग्राम पॅकेट आहे. आणि इकडे अनेक प्रकारचे असे सोप आहेत पाहू शकतात आवळामध्ये. आपल्याला जे घरगुती कामासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत ते आपण पाहू शकतो इकडे. आणि जे कपडे जे लटकवण्यासाठी असतात ते पण आहे. हा ब्रश पण आहे आणि हे छोटे मोठे ब्रश असे आहेत. आणि हे मॉप पण आहे पाहू शकतो आपण तुम्ही. आणि जे किचनसाठी वापरला जाणारा ब्रश तो पण आहे छोटे मोठे. हे विळा पण पाहू शकतो तुम्ही. तसेच बटर लावण्यासाठी जे छोटे चमचे असतात ते पण आहे इथे पाहू शकतो आपण. इकडे मॉप पण पाहू शकतो. आणि इकडे हे पण स्पून पण आहे पाहू शकतो छोटे मोठे. आणि वॉश बेसिंगला जे आपण घाण अटकते ते पण पाहू शकतो. हे पण आहे इथे. तसं इकडे नॅपकिन पण आहे. आणि इकडे जे मॅजिक टॉवेल असतात ते पण पाहू शकतो आपण. इसका रेट क्या है? 120 आता ओके. आता इथं रेट पाहू शकतो आपण 120ला याची प्राईस आहे. आणि जे आपण साफ करण्यासाठी जो वापरतो 500 हे पण पाहू शकतो आपण क्लिनिंगचं. आणि इकडे शॉपिंगसाठी असं कांदा आणि टोमॅटो हे पण बघू शकतो. आणि मॅटचं जो आपल्याला बारदान असतं ते पाहू शकतात तुम्ही. वॅक्यूम क्लीनर जे साफ करण्यासाठी असतं ते पण हे पाहू शकतो. ह्याचा रेट काय? 550. आता याचा 550 रेट असे चालू आहे हे जे बघू शकतात. आणि हे काय? ग्रीन टी खडा मसाला ठेवण्यासाठी. ओके. खडा मसाला ठेवण्यासाठी ग्रीन टी. आणि याचा रेट काय? 100 रुपयाची प्राईज आहे बघू शकता. आणि हे कॉपी पेस्ट करण्यासाठी. ओके. याची प्राईस काय? 150. ओके. 150 याची प्राईज आहे. अशा छोट्या मोठ्या वस्तू आहेत घरगुती ज्या आपल्याला लागणार आहे रेग्युलर ते बघू शकतात तुम्ही. तर आपण एक खलबत्ता पाहू शकतो दगडाचे तो. तसेच हे भिडा पण पाहू शकतो. तसेच जे कढई असते ते पण आहे. आप्पे जे भांडं असतं आप्पे बनवतात त्याचं पण आहे. तसेच चमचा पण आहे, सुरी पण आहे. आणि पुढे गेल्यावर आपण बघू शकतात पाईपलाईन पण आहे. छोट्या मोठ्या अशा कढई आहेत ते पण पाहू शकतो आपण आहे तिकडे. आणि जे छोटे मोठे हत्यार आहेत ते पण पाहू शकतो आहे तिथे. आपल्याला जेवणासाठी लागणारे जे गोष्टी आहेत ते इकडे आपण बघू शकतात भांडी. आता समोर पाहू शकतो आपण देवगड पेस्ट कंट्रोल आणि त्यांचा सौरभ शिंदे यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे.
आणि आपण ते बघू शकतो रॅट केक हे पण पाहू शकतो. तसेच जे स्प्रे आहे ते आपण पाहणार आहोत. मस्किटो स्प्रे, आता जे मच्छरला हे मारण्यासाठी जे स्प्रे असतात, तसेच खटमल, बीड बॅग स्प्रे, रॅट स्प्रे, अशा अनेक प्रकारचे स्प्रे आहेत. आणि झुरळाला मारण्यासाठी आहे क्रॉकरोच स्प्रे, हँड स्प्रे म्हणजे मुंग्यांसाठी, आणि हे दिमक स्प्रे, अशा अनेक, आणि पालीसाठीचं असतं. हे असे अनेक प्रकारचे स्प्रे इथे पाहू शकतो. तसेच ते आपल्याला समोर पण पाहू शकतात, ते वाळवी लागते ते स्प्रे पण आहेत तिकडे. सर्वात छोटं दाखवलं. याची प्राईस काय दादा? 200 आता याची प्राईस आपण बघू शकतो 200ला याची प्राईज आहे. आणि इकडे अनेक प्रकारचे असे स्प्रे आहे. अर्धा लिटरची 500. आणि अर्धा लिटरचे समोर पाहू शकतो आपण 500ला याचे रेट आहे. समोर तुम्ही डिस्प्लेला बघू शकता सर्व प्रकारचे स्प्रे. आणि समोर पाहू शकता तुम्ही ॲक्युप्रेशरच्या ज्या वस्तू असतात ते पण आहे. हे मसाज, डोकं मसाजसाठी, आणि ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात ते मसाजसाठी आपण बघू शकतो ॲक्युप्रेशरचे. इकडे अनेक प्रकारचं असतं. आणि जे आपल्याला खांदवण्यासाठी जे असतं हात, ते पण आहे लाकडी आणि प्लॅस्टिकमध्ये पण आहेत. ह्या छोट्या मोठ्या अशा गोष्टी आहेत बघू शकता. आणि ही आईस पट्टी आहे डोळ्याला लावण्यासाठी, थंड वाटते. थोडंच पुढे आल्यानंतर आपण बघू शकता ज्या पर्स असतात, जे हँडमेड असतात, तर सुंदर असं वर्क केलेलं आहे. समोर पण पाहू शकतो. आता हे जे रेंज 350पासूनचे 1000पर्यंत असे रेंज आहेत. छोटे छोटे पर्स पण आहेत पाहू शकतो आपण. इकडे खूप प्रकारे असे डिझाईन आहेत. पर्सवर डिझाईन केलेलं असे छान प्रकारे पाहू शकतो. आता इकडे बघू शकता तुम्ही, इकडे कानातले असतात ते पण आहेत. आणि इकडे ज्या गळ्यात गलाचे जे हार आणि माळ आहेत ते पण पाहू शकतात. विविध प्रकारामध्ये खूप छान असे आहेत वर्क केलेले. आणि कानातले पण आहेत, झुमके छोटे मोठे कानातले पण आहेत बघू शकतात. ज्वेलरीचं सामान आहे सर्व. आता समोर पुढे आल्यावर आपण बघू शकतो या बॅग्स आहेत. खूप चांगलं असं हे आहे, त्याचा पॅटर्न आहे जे कापडी असतो, वेगळंच आहे असं धाग्यांपासून केलेलं थोडं. विविध प्रकारे असे छोट्या मोठ्या ज्या पर्स आहेत, तसेच छोट्या बॅग पण आहेत. आणि आपण बघू शकतो वेल्वेट, आणि तसं त्यावर वर्क केलेलं टिकल्यांचं जे वर्क असतं त्या चादर पण आहे. समोर पाहू शकतो आपण पर्स पण आहेत. आणि उशांची कवर आणि पिलो पण आहे, उशा पण आहेत समोर पाहू शकतो. विविध प्रकारामध्ये डिझाईन आहे. ते समोर पाहू शकतो आपण उशांची कवर आहेत आणि समोर उषा पण आहेत. आणि तसंच इसका रेट क्या है? 551 पीस. ओके 550. स्टार्टिंग. ओके 350 पर पीसेस चालू आहे. आणि तसेच कितना बोला 1 पीस? 751. ओके 750 1 पीस. हे वाला 1051. ओके हे 1000 एक पीस चालू आहे. आणि 750. ओके हे 750 पर पीस आहे. आपण पाहू शकतो इकडे अनेक प्रकारचे असे उशांचे कवर आहेत, समोर पण पाहू शकतात तुम्ही. समोर पुढे स्टॉलवर बघू शकतो. आणि इकडे ज्वेलरीचे जे सामान आहे हे पाहू शकतो आपण. हे जे हार आहेत ते पाहू शकतो. आणि मंगळसूत्र पण आहेत विविध ह्याच्यामध्ये डिझाईनमध्ये पाहू शकतो. आता हे दादा आपल्याला माहिती सांगतात. हा हे त्रिमुला हार आहे. त्रिमुला हारचं. ओके डिझाईन केरळ पण छान आहे. हे बघा. आणि याचा रेट काय? याचं 1000 सर. 1000 ओके. तुम्हाला औषध येणार सगळं सेट आहे. ओके. कानातले पण येणार. त्याच्यामध्ये म्हणजे शंखहार आहे, तामिळनाडूचा पॅटर्न आहे, मद्रास, ओके. साऊथ इंडियन पॅटर्न आहे. सगळे 1 ग्रामवर आहे. पाण्यात साबणी शॅम्पू तर सेट करा. मग हे मोगरा हार आहे, हे कर्नाटक पॅटर्न आहे बँगलोरचा. याचे झुमके पण छान येणार आहे. मग त्याच्यानंतर हे नागिली हार आहे. बघा डिझाईन बघा किती सुंदर आहे. सिम्पल आणि सोबर पूर्ण वर्क केलेलं आहे. 850 आहे, 750 येणार. ओके मग याच्यामध्ये भरपूर वेळ अशी लॉकेट म्हणजे लॉकेट पण छान छान डिझाईनमध्ये आहे. ओके, हां. मंगळसूत्रामध्ये बघा चालेल. वापरू शकता. टॉप्स आहे, बँगल्स आहे, बघा छान छान डिझाईन. तिकडे आपण बांगड्या पण पाहू शकतो. आणि तसेच जे कानातले आहेत आता हे 350पासून रेट सुरू आहेत. आणि इकडे अनेक प्रकारचे असे डिझाईन आहेत, झुमके पण आहेत बघू शकतात. बघू शकतो साड्यांचा एक स्टॉल आहे. खूप छान छान असे स्टॉल साड्या आहेत बघू शकता. वर्क साडीवर खूप छान असं वर्क केलेलं आहे. आता हे बघू शकतात वेगळ्या प्रकारचा कपडा आहे, टिश्यू पेपर बोलतात. आणि हे ज्या आता हे साड्या ज्या पाहू शकतो आपण बघतोय त्या हे जे रेट आहेत 1500पासून रेट सुरू आहेत. ते पाहू शकतो आपण. समोर पण आहे, खूप छान आहे. टिश्यू पेपर असं असं कपडा त्यापासून आहे. आता हे समोर पण पाहू शकतो तुम्ही पेपरसाठी आहे. आता हे जे रेट पण आपण पाहू शकतो 1500 रुपये रेट आहे. जे पेपर साडी पाहू शकतो हिरव्या कलरमध्ये आणि त्यावर वर्क पण चांगलं केलेलं छान.
तर आम्ही पहिल्या सेक्शनमध्ये गेलेलो. पहिल्या सेक्शनमध्ये जे ड्रेस आहेत ते पाहून झाले, ड्रेसपासून आणि बाकीच्या ज्या वस्तू असतात त्या. आणि इथे आता आपण कोट तसेच अनेक प्रकारच्या पॅन्ट्स आणि हे बघणार आहोत. टी शर्ट पण आहेत इकडे आणि हिचे रेट पण विचारणार आहोत. आता इकडे बघू शकता तुम्ही जॉगर्स आहेत आणि एक विविध कलरमध्ये तुम्हाला जशी पाहिजे तशी साईज पण मिळेल. आणि याचे रेट पण बघू शकता 650 आहे असं प्रत्येक इकडे टॅग लावलेले आहेत. तसेच पुढे पुढे दाखवू शकतो मी तुम्हाला 999ला या पॅन्ट्स आहेत जीन्समध्ये पण आणि तसेच आपल्याला ह्यामध्ये पण आहेत. कोणता कपडा आहे? ये एरो है, यूएस पोलो है, क्रोकोडाइल है. ओके, एरो, युजफुल आणि क्रोकोडाईल असे अनेक प्रकारचे असे कपडे पॅन्ट्स आहेत. आणि आपले जे मला साईज पाहिजे तसे साईज आहेत इकडे पाहू शकतात. इकडे पाहू शकतो आपण शॉर्ट्स आहेत आपल्याला पाहिजे तशा आणि इकडे तुम्हाला साईज पण मिळेल. आणि याचा रेट आपण विचारला 400ला रेट आहे बघू शकता. त्यासाठी पण ड्रेस पाहू शकताच तुम्ही. तसे टॉप पण आहे. आता याचे 600, 1000 आणि 400 असे प्रत्येकाचे रेट सुरू आहेत बघू शकतात तुम्ही. तसेच आपण हे जीन्स पण पाहू शकतो 1200पासून रेट सुरू आहेत. ब्लॅक, ब्ल्यू, व्हाईटमध्ये तुम्हाला जसे पाहिजे तसे आहेत जीन्स बघू शकतात. तसेच इकडे शर्ट पण आहेत बघू शकतो. कॅज्युअल शर्ट आहेत, कॅज्युअल शर्ट आहेत पाहू शकतात तुम्ही. आपण पाहू शकतो समोर 3 पीस 1000 म्हणजे 1 पीस 300 रुपये अशाने पडतो. थंडीसाठी बघू शकता तुम्ही जे यूज होतात जॅकेट ते पण इथे आहेत पाहू शकतात. आणि इकडे जे विविध कलरमध्ये आहेत आणि तसेच इकडे आपल्याला हे आपण पाहू शकतो हे पण जॅकेट आहे. आणि तसेच पुढे पण इथे टी शर्ट पाहू शकतो आपण 100पासून रेंज सुरू आहे जी टी शर्टची. आणि लहान मुलांसाठी जे ह्याचे पण 200पासून रेट सुरू आहे. आता हे समोर टी शर्ट पाहू शकता तुम्ही मला जे कलर पाहिजे त्यामध्ये. आणि जे रेट पण आहे 600पासून चालू आहे. समोर पण पाहू शकता तुम्ही फुल हाताचे टी शर्ट आहेत पाहू शकतात. आणि पुढे अजून अशा अनेक प्रकारचे टी शर्ट आहेत 250 ते 1000पासून असे चालू आहे. 400 बघू शकतात. ओढी पण पाहू शकतात. आता आपले 2 सेक्शन पाहून झाल्यानंतर इकडे बुक्सचं आहे. आता हे तिसरं सेक्शन आहे तिकडे. आता आपण जाऊन बघूया बुक्स. आता इकडे बघू शकता तुम्ही बुक्स विविध स्टोरीचे आहेत तसेच तुम्हाला जसे पाहिजे त्या बुक्समध्ये ऑथरचे बघू शकता. हिंदू, हिडन हिंदू आणि गाठोडे पु ल देशपांडे यांचं आहे. आणि 50% डिस्काउंट यावर आहे बुक्सवर. भगवद्गीता पण बघू शकतात तुम्ही. आणि लहान मुलांसाठी जे असतात ते पण पाहू शकतो आपण. ज्या स्टोरीचे असतात बुक्स त्या पण आहेत. गोष्टी, कथा या सर्व बुक्स आपण पाहू शकतो. तिकडे बघू शकतो महागीता अशा अनेक प्रकारचे बुक्स आहे. ABC बघू शकतो आपण. आज परेल इथे नरी पार्क जे मैदान आहे तिकडे स्वदेशी आर्ट एक्झिबिशन हे होतं. आणि तिकडे आपण सर्व गोष्टी एक्सप्लोअर करून झालो. तसेच तिकडे ड्रेस अनेक प्रकारचे जे लाकडी वस्तू असतात बुक्स हे सर्व पाहून झालो. आणि इकडे विविध प्रकारच्या अशा क्रिएटिव्ह अशा वस्तू पण होत्या ते पूर्ण एक्सप्लोअर करून झालो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.